एक शेतकरी खूप अस्वस्थ झाला. त्याला आपल्या शेतात सिंचनासाठी पाण्याची गरज होती. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून आपल्या जमिनी भोवती विहीर शोधत होता. या शोधात तो इकडे तिकडे फिरत असताना अचानक त्याला एक विहीर दिसली. ही विहीर त्याच्या शेताच्या अगदी जवळ होती. त्यामुळे शेतकरी सुखावला. आता त्याचा त्रास संपला असे त्याला वाटले. असा विचार करत तो आनंदाने घरी निघाला. दुसऱ्या दिवशी तो पाणी घेण्यासाठी विहिरीवर पोहोचला. त्याने विहिरीजवळ ठेवलेली बादली विहिरीत टाकताच एक माणूस तेथे आला. तो शेतकऱ्याला म्हणाला, ही विहीर माझी आहे. तुम्ही त्यातून पाणी घेऊ शकत नाही. या विहिरीतून पाणी घ्यायचे असल्यास ही विहीर विकत घ्यावी लागते. हे ऐकून शेतकरी थोडा वेळ थांबला आणि मग मनात विचार करू लागला की ही विहीर विकत घेतली तर मला कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही आणि पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागणार नाही. मग काय, दोघांमध्ये एक रक्कम ठरली. शेतकऱ्याकडे तेवढे पैसे नव्हते, पण त्याला ही संधी सोडायची नव्हती. म्हणून शेतकऱ्याने दुसऱ्या दिवशी त्या माणसाला पैसे देण्याचे वचन दिले आणि घरी निघून गेला. शेतकऱ्याला विहीर खरेदी करण्याची ही चांगली संधी होती. त्यामुळे या कामाला अजिबात दिरंगाई करायची नव्हती. घरी पोहोचताच त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींशी या विषयी बोलून विहिरीसाठी निश्चित केलेल्या रकमेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. काही धावपळ आणि प्रयत्न केल्यानंतर अखेर त्यांनी ती रक्कम जमा केली. आता त्याला पूर्ण खात्री होती की त्याला विहीर खरेदी करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जमा केलेले पैसे घेऊन तो पुन्हा घरी गेला. रात्र कधी संपेल आणि तो विहीर विकत घ्यायला जाईल याची तो आतुरतेने वाट पाहत होता. या विचारात त्याला रात्रभर झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो विहीर खरेदीसाठी बाहेर पडला. त्या माणसाच्या घरी पोहोचल्यावर शेतकऱ्याने त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि विहीर विकत घेतली. आता विहीर शेतकऱ्यांची झाली होती. त्यामुळे पाणी काढायला त्यांनी उशीर केला नाही. शेतकऱ्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी बादली उचलताच तो माणूस पुन्हा म्हणाला, थांबा, तुम्हाला या विहिरीतून पाणी काढता येणार नाही. मी तुला विहीर विकली. विहिरीतील पाणी अजूनही माझे आहे. शेतकरी हतबल झाला आणि न्यायासाठी तक्रार करण्यासाठी राजाच्या दरबारात गेला. त्या राजाचे नाव काय होते माहित आहे का? राजा अकबर. अकबर राजाने शेतकऱ्याची संपूर्ण कहाणी ऐकली आणि नंतर विहीर विकलेल्या माणसाला दरबारात बोलावले. राजाचा आदेश ऐकून तो माणूस पळून दरबारात हजर झाला. राजाने त्याला विचारले, तू या शेतकऱ्याला तुझी विहीर विकलीस, मग त्याला पाणी का घेऊ देत नाहीस? तो माणूस म्हणाला, महाराज, मी त्याला फक्त विहीर विकली, पाणी नाही. हे ऐकून राजाही गोंधळून गेला. पत्त्यावर बोलतोय, विहीर विकली आहे, पाणी नाही असे ते म्हणाले. बराच वेळ विचार करून जेव्हा तो हा प्रश्न सोडवू शकला नाही तेव्हा त्याने बिरबलला बोलावले. बिरबल खूप हुशार होता. त्यामुळे राजा अकबर कोणत्याही विषयावर निर्णय घेण्यापूर्वी त्याचे मत घेत असे. बिरबलाने पुन्हा एकदा दोघांना त्यांच्या समस्या विचारल्या. सगळा प्रकार कळल्यावर बिरबल त्या माणसाला म्हणाला, ठीक आहे, तू विहीर विकलीस, पाणी नाही. मग शेतकऱ्यांच्या विहिरीत तुमचे पाणी काय? विहीर तुमची नाही. ताबडतोब विहिरीचे पाणी काढा. बिरबल इतकं बोलताच त्या माणसाला समजलं की आता आपल्या हुशारीचा काही उपयोग होणार नाही. त्याने ताबडतोब राजाची माफी मागितली आणि विहिरीसह पाण्यावर शेतकऱ्याचा पूर्ण अधिकार असल्याचे मान्य केले. हे पाहून अकबर राजाने बिरबलाच्या शहाणपणाची प्रशंसा केली आणि विहीर विकणाऱ्या माणसाला
फसवणूक केल्याबद्दल दंड ठोठावला. कथेतून शिका. शेतकरी आणि विहिरीची कथा दर्शवते की एखाद्याने स्वतःला इतरांपेक्षा हुशार समजू नये. तसेच फसवणूक करण्याच्या सवयीपासून दूर राहा, कारण तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमत्ता कशी वापरायची हे माहीत असलेले कोणीतरी असू शकते. अशा वेळी तुमची फसवणूक पकडली जाईल आणि कथेच्या शेवटी ज्याने विहीर विकली त्या माणसाप्रमाणे तुम्ही जे केले त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.